नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा किंवा जिला आपण IKS इंडियन नॉलेज सिस्टीमच्या अंतर्गत या ठिकाणी भारतीय तत्वज्ञान किंवा भारतीय दर्शनशास्त्र यातील आस्तिक आणि नास्तिक दर्शनाचा विचार किंवा तत्वज्ञानाचा विचार मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण करतो आहोत। सध्या आपण आस्तिक दर्शनातील सांख्य दर्शनाच्या संबंधाने विचार एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला। त्यानंतर योग दर्शनाच्या बद्दलचा एक व्हिडिओ आपण यापूर्वी पाहिला आणि त्यानंतर तिसरं न्याय दर्शन याबद्दलचा विचार देखील एका स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे। आज या षडदर्शनातील चौथं दर्शन ज्याला वैशेषिक दर्शन असं म्हटलं जातं, तर या वैशेषिक दर्शनाचा परिचय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत संक्षेपानं इथे करून घेणार आहोत। आपल्याला माहिती असेल की वैशेषिक दर्शनाचे सूत्रधार हे महर्षी कणाद राहिलेले आहेत। महर्षी कणाद यांनीच या वैशेषिक दर्शनाची संस्थापना केलेली आहे। महर्षी कणाद यांचा अत्यंत प्रसिद्ध असा ग्रंथ वैशेषिक सूत्र या ठिकाणी हाच या वैशेषिक दर्शनाचा मूळ ग्रंथ राहिलेला आहे। महर्षी कणाद यांच्या ग्रंथामध्ये कोणत्या वैशेषिक सूत्र या ग्रंथामध्ये 10 अध्याय आलेले आहेत, 370 सूत्र आलेले आहेत। हेही इथं ध्यानात घेणं लक्षात घेणं महत्वाचं आहे। विश्व अणूंचं त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे विश्व आहे ते कशाचं बनलेलं आहे, तर अणुरेणू म्हणतो की नाही आपण, तर हे विश्व अणूंचं बनलेलं आहे। हा या दर्शन शास्त्राचा किंवा या दर्शनाचा विशेषत्वानं या दर्शनाचा हा मूळ सिद्धांत आहे। प्रत्येक घटकाचे अणु निराळे असतात। प्रत्येक घटकाचे अणु कसे आहेत, तर प्रत्येक घटकाचे अणु हे निराळे असतात। त्यामुळं एक घटक हा दुसऱ्यापासून वेगळा असतो। प्रत्येक घटकाचे अणु निराळे असल्यामुळे प्रत्येक घटक हा दुसऱ्या घटकापासून वेगळा असतो। याचं मूळ कारण म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी, याचं कारण काय आहे वेगळं असण्याचं, तर प्रत्येकाच्या ठिकाणी एक विशेषत्व असतं। प्रत्येकाच्या ठिकाणी एक वेगळं विशेषत्व असतं आणि विशेष हा स्वतंत्र पदार्थ मानला म्हणून या दर्शनाला देखील नामाभिधान वैशेषिक दर्शन असं झालेलं आहे। या विशेषमुळेच विश्वातील सर्व वस्तू आणि घटना यांचं वर्गीकरण, विश्वातील सर्व वस्तू आणि घटना यांचं वर्गीकरण द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव अशा 7 पदार्थांच्या मध्ये करता येतं असा विचार हे दर्शनशास्त्र आपल्या समोर ठेवतं। हे दर्शन पदार्थ विज्ञानावर आधारित आहे। कोणतं वैशेषिक दर्शन हे पदार्थ विज्ञानावर आधारित अशा प्रकारचे दर्शन आहे। कणाद ऋषींनी जे वैशेषिक सूत्र लिहिलं त्यावर प्रशस्त पाद, लक्षात घ्या की केवळ कणादांनी लिहिलं एवढ्यापर्यंतच हे वैशेषिक राहिलेलं नाहीये, तर कणादांच्या या वैशेषिक सूत्रावरती पुढे चालून प्रशस्त पाद, उदयनाचार्य आणि श्रीधराचार्य या तिघांनी भाष्यग्रंथ लिहिलेले आहेत। महर्षी कणाद यांनी विश्वातील सर्व वस्तू आणि त्यांच्या परस्पर संबंधाचं विश्लेषण 7 पदार्थांच्या मध्ये केलेलं आहे। मी काय सांगतोय लक्षात येते ना? महर्षी कणाद यांनी काय केलेलं आहे, तर जगामध्ये जेवढ्या म्हणून वस्तू आहेत त्यांच्या परस्पर संबंधांचं विश्लेषण 7 पदार्थांच्या मध्ये केलं आहे। ते पदार्थ कोणते हे पूर्वी उल्लेखलेलेच, ज्यांचा उल्लेख यापूर्वी मी केला तेच पदार्थ 7 आहेत। त्याचा थोडासा आपण आता पूर्वी नामोल्लेख केला, आता एका पदार्थ हे 7 थोडासा विस्तारित करूयात। त्यातलं पहिलं आहे द्रव्य। द्रव्य हे उपादान कारण, द्रव्य काय आहे तर उपादान कारण म्हणजेच विश्वाच्या निर्मितीचं प्रमुख घटक मानले गेले आहेत। विश्वाच्या निर्मितीचे प्रमुख घटक कोण आहेत, तर द्रव्य मानले गेलेले आहेत। आणि हे द्रव्य 8-9 प्रकारचे सांगितले गेलेले आहेत, ज्यामध्ये पहिला आहे पृथ्वी, दुसरा आहे जल,
तिसरा आहे वायू, चौथा आहे आकाश, पाचवा आहे काल, सहावा आहे दिक, सातवा आहे आत्मा आणि आठवा आहे मन. तर हे द्रव्य या ठिकाणी सांगितले गेलेले आहे. हे द्रव्य विविध गुणांचे आश्रयस्थान. हे द्रव्य काय करतात तर विविध गुणांचं आश्रयस्थान असतात. विविध गुण या द्रव्यांच्या सानिध्यानं किंवा आश्रयानंच तिथे वास करतात. जसे श्वेतता किंवा रूप हे दुग्धाचं काय आहे गुण आहे, लक्षात घ्या. आता या ठिकाणी आपण दुसरं जे द्रव्य पाहणार आहोत ते आहे गुण. गुण हे द्रव्यांचं विशेष गुणधर्म आहेत. गुण हे द्रव्यांचे विशेष गुणधर्म आहेत ज्यामुळे प्रत्येक द्रव्याची स्वतःची विशिष्टता ठरते. गुणांची संख्या किती सांगितली गेलेली आहे तर गुणांची संख्या 24 सांगितली गेलेली आहे. त्यात रूप, रस, गंध, स्पर्श, बुद्धी, सुख, दुःख इत्यादीचा आपल्याला समावेश करता येतो. तर हे दुसरं द्रव्य म्हणजे गुण. तर या ठिकाणी तिसरं जे आहे ते कर्म. तिसरं काय आहे कर्म. कर्म म्हणजे क्रिया. कर्म म्हणजे काय, कर्म म्हणजे क्रिया. कशी क्रिया, जी द्रव्याच्या गतिशीलतेला किंवा स्थित्यंतराला, जी कशी क्रिया बघा, जी द्रव्याच्या गतिशीलतेला किंवा स्थित्यंतराला कारणीभूत असते. स्थित्यंतराला किंवा गतिशीलतेला द्रव्याच्या कारणीभूत असते की नाही, त्याला कर्माची क्रिया म्हटलं गेलेलं आहे. त्यामध्ये उत्क्षेपण, अपेक्षेपण, आकुंचन, प्रसारण व गमन ही 5 प्रमुख कर्मे वैशेषिक दर्शनामध्ये सांगितली गेलेली आहेत. त्यानंतर चौथं जे आहे ते सामान्य. सामान्य हे त्या घटकाचे वैशिष्ट्य आहे जे अनेक द्रव्यांच्या मध्ये असूनही एकच असतं. जसं गोत्व, गायपण हे सर्व गायीमध्ये समान असतं, परंतु प्रत्येक गायीची स्वतःची एक वेगळी खासियत असते, एक वेगळं वैशिष्ट्य असतं. हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर 5वं सांगितलंय त्याला विशेष असं म्हटलं जातं. विशेष हे द्रव्याचे नित्य असणारे विशेष गुण आहेत. विशेष हे द्रव्याचे नित्य असणारे विशेष गुण आहेत ज्यामुळे प्रत्येक द्रव्य अन्य द्रव्यांपेक्षा भिन्न दिसतं. हा गुणच वैशेषिक दर्शनाचं नाव वैशेषिक विशेषामुळं ठरवण्यामध्ये कारणीभूत ठरलेला आहे. त्यानंतर सामान्य, समवाय, त्यानंतरचं जे 6वं आहे ते काय समवाय. आता समवाय म्हणजे काय हे आपण पाहणं महत्वाचं आहे. समवाय 2 घटकांचे असे नाते जे एकमेकांशिवाय असू शकत नाही त्याला समवाय असं म्हटलं जातं. जसं की एक टेबल आणि त्याचे पाय किंवा एका फुलाचा रंग आणि ते फूल हे दोन्ही घटक एकमेकांशिवाय अस्तित्वात राहू शकत नाहीयेत, त्याला समवाय असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर 7वं जे येतं त्याला अभाव असं म्हटलं जातं. 7वं कोणतं आहे तर 7व्याला अभाव असं म्हणतात. अभाव हा 4 प्रकारचा सांगितला गेलेला आहे. त्यातला पहिला आहे प्रागभाव, दुसरा आहे प्रध्वंसाभाव, प्रागभाव 1, दुसरा प्रध्वंसाभाव, नंबर 3 अत्यंताभाव, नंबर 4 अनोन्य भाव. अभाव म्हणजे अनोन्य भाव. हे 4 भावाचे प्रकार आहेत अभावाचे. अभाव म्हणजे एखाद्या घटकाचं अस्तित्व नसणं. अभाव म्हणजे काय तर एखाद्या घटकाचं अस्तित्व नसणं. जसं कोणत्याही वस्तूचा नाश झाल्यानंतर त्याचा आपल्याला अभाव होतो. तर हे अभाव याची व्याख्या आपण समजून घेतली पाहिजे. तर अशा पद्धतीनं हे द्रव्य आपल्याला इथं 7 पाहता येतात. वैशेषिक दर्शनात पदार्थाचं वर्णन 18 प्रकाराने केले गेलेलं आहे. वैशेषिक दर्शनामध्ये पदार्थाचं वर्णन किती प्रकाराने केलं गेलेलं आहे 18 प्रकाराने केले गेलेलं आहे. आता हे 18 प्रकार कोणते कोणते आहेत याचाही विचार आपण या ठिकाणी पाहूया. त्यामधलं पहिलं आहे पाणी. हा एक थंड स्पर्श असलेला पदार्थ आहे असं पाण्याबद्दल सांगितलं जातं.
दुसरा आहे तेज, हा गरम स्पर्श असलेला पदार्थ आहे. तेज म्हणजे गरम स्पर्श असलेला पदार्थ म्हणजे तेज, हे दुसरं आहे. नंबर 3 काळ, सर्व शरीराची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश यासाठी काळ हे साधन मानलं गेलेलं आहे. त्यानंतर येतं 4 आत्मा, चेतना, ज्ञान ही आत्म्याची ओळख आहे. ज्ञान कशाची ओळख आहे? तर ज्ञान ही आत्म्याची ओळख आहे. त्यानंतर येतं मन, माणसाच्या आंतरिक सुख दुःखाच्या ज्ञानाचं साधन आहे. का? कोण? मन. मन कसं आहे? तर माणसाच्या आंतरिक सुख दुःखाच्या ज्ञानाचं साधन आहे. त्यानंतर येतं पंचभूत, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश, हे पंचभूत येतात 6व्यामध्ये. 7वं येतं ते 5 ज्ञानेंद्रिय, ज्ञानेंद्रिय म्हणतो आपण, डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा. त्यानंतर येतं पंच विषय, ज्यामध्ये गंध, चव, रूप, स्पर्श आणि आवाज, हे पंच काय आहेत? विषय आहेत. त्यानंतर येतंय बुद्धी, हे ज्ञान आहे आणि आत्म्याचा गुण आहे. काय? बुद्धी हे आत्म्याचा गुण आहे. त्यानंतर 10वं येतं नवीन ज्ञान, म्हणजेच अनुभव आणि पूर्वीच्या ज्ञानाचं स्मरण, याला नवीन ज्ञान म्हणतात. त्यानंतर येतं संख्या, प्रमाण, पृथक्करण, संयोग आणि विभाग. त्यानंतर येतं आदिगुण, हे सर्व गुण पदार्थामध्ये राहतात. त्यानंतर येतं अनुभव, वास्तविकता, प्रमा, विद्या आणि यथार्थ, अविद्या. त्यानंतर येतं स्मृती, मागील अनुभवाच्या संस्कारातून निर्माण झालेलं ज्ञान, त्यालाच आपण स्मृती असं म्हणतो. नंतर येतं सुख, सुख हे माणसाचं काय आहे? अंतिम ध्येय आहे. माणसाचं अंतिम ध्येय कोणतं आहे? तर माणसाचं अंतिम ध्येय सुख आहे. त्यानंतर येतं दुःख, हे चांगल्याच्या जाण्यानं किंवा वाईटाच्या येण्यानं देखील होतं, त्याला दुःख असं म्हणतात. त्यानंतर इच्छा, इच्छा ही अप्राप्य वस्तू प्राप्त करण्याची कामना आहे. इच्छा म्हणजे काय? जी अप्राप्य वस्तू आहे ती प्राप्त करण्याची कामना, यालाच आपल्याकडे इच्छा असं म्हणतात. त्यानंतर अदृष्ट, वेदांनी सांगितलेले कर्म जे हिताचं व मोक्षाचं साधन आहे त्याला अदृष्ट म्हणतात. वैशेषिक दर्शनात सांगितलेल्या विचारांच्या मंथनातूनच न्याय दर्शन निर्माण झालं. लक्षात घ्या, न्याय दर्शनाचा जन्म कुठून आहे? तर वैशेषिक दर्शनात सांगितलेल्या विचारांच्या मंथनातून आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे न्याय दर्शन आणि वैशेषिक दर्शन हे दोघेही एकमेकांशी कसे आहेत? परस्पर पूरक आहेत. कोणते कोणते? न्याय आणि वैशेषिक दर्शन, किंवा वैशेषिक दर्शन आणि न्याय, हे दोन्हीही एकमेकाशी परस्पर पूरक आहेत. या षडदर्शनांच्या मधले हे 2 दर्शन, त्यामुळे दोन्ही दर्शनांना एकत्र केलं जातं आणि एकत्र करून न्याय वैशेषिक अशा पद्धतीचं नामाभिधान या दोघांसाठी दिलं जातं. कारण हे दोघं एकमेकांशी परस्पर सुसंगत आहेत, एकमेकांचे हे अत्यंत जीवस्य कंठस्य मित्र आहेत असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाहीये. तर अशा पद्धतीचं हे वैशेषिक दर्शन, ज्या वैशेषिक दर्शनातनच पुढे न्याय दर्शनाचा जन्म झालेला आहे. आणि हे दोन्हीही दर्शन भारतीय ज्ञान परंपरेमध्ये अत्यंत महत्वाची दर्शनं राहिलेली आहेत, जी भारतीय तत्वज्ञानामध्ये आस्तिक दर्शन म्हणून महत्वाची मानली गेलेली आहेत. तेव्हा आपण आतापर्यंत भारतीय तत्वज्ञान किंवा दर्शनशास्त्रामधील आस्तिक दर्शनातले मला वाटतं 4 दर्शन पाहिलेले आहेत. ज्यामध्ये पहिलं आपण सांख्य दर्शन पाहिलं, दुसरं आपण योग दर्शन या ठिकाणी पाहिलेलं आहे, तिसरं आपण न्याय दर्शन पाहिलेलं आहे, आणि आज 4थं वैशेषिक दर्शन या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. आता या षडदर्शनातले 2 दर्शन शिल्लक आहेत. तर वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून हे दोन्ही दर्शन आपण पुढच्या 2 व्हिडिओमधनं स्पेशल व्हिडिओतनं पाहूयात.
तोपर्यंत आज या वैशेषिक दर्शनाच्या विचारांना इथेच थांबूयात। व्हिडिओला मी याच ठिकाणी पूर्णविराम देतो। पुन्हा भेटूया आपण 5व्या दर्शनाच्या विचाराच्या अनुषंगाने। तोपर्यंत नमस्कार।